इडली बनवायची किंवा खायची म्हटलं की 2 दिवस तर हमखास त्यात निघून जातात. पण आता तसं अजिबातच नाही होणार. कारण की जेव्हा खायची इच्छा होईल ना, तेव्हा लगेच बनवायची आणि लगेच खायची. चला तर मग बघूया एकदम झटपट कापसासारखी इडली 15 मिनिटात कशी बनवायची. नमस्कार मंडळी, मी आनंदी अभिजित ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. तर इडली बॅटरसाठी बारीक रवा घ्यायचा. जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. रवा जवळपास 1 वाटी घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं. दही हलकंसं आंबट घ्यायचं आहे. दह्याऐवजी ताक वापरलं तरीही चालणार आहे. तर आता एका भांड्यामध्ये दही आणि रवा टाकून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण पाण्यासोबतच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये आपण अर्धा वाटी पाणी टाकून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. यात गुठळ्या राहायला नको याची काळजी मात्र आपण घ्यायची आहे. आता हे बॅटर मिक्स होतंय तोपर्यंत स्क्रीनवरील टार्गेट बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमचं कौतुकच कौतुक होणार आहे. त्यामुळे थोडंसं कौतुक आपल्या चॅनलचं झालं तर काय बिघडतंय नाही का. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेच जाऊ नका. हे मिश्रण फेटताना पाणी कमी वाटत असेल तर परत थोडंसंच पाणी टाकून मिक्स करायचं आहे. अगदी झटपट आणि कापसासारखी मऊ इडली इथे बनते, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता हे मिश्रण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं जेणेकरून रवा छान फुलेल. तर बरोबर 15 मिनिटांनी बॅटर ओढायचं. त्यात अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ पूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून मीठ हे पूर्ण बॅटरमध्ये छान मिक्स होईल आणि टेस्ट त्याची छान येईल. आता ह्यामध्ये 1/4 टीस्पून घ्यायचा आहे सोडा. सोड्यावरती थेंबर पाणी टाकून हे सर्व फेटून घ्यायचं आहे. इडलीसाठी जसं बॅटर लागतं त्या कन्सिस्टन्सीचं बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. तर बॅटर रेडी होते तोपर्यंत आपण इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गॅसवर ठेवून द्यायचं आहे. इडलीच्या भांड्यातल्या पाण्याला एक उकळी द्यायची. उकळी आली की मग ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. त्यामध्ये बॅटर ओतून घ्यायचं आहे. खायचा सोडा किंवा इनो तेव्हाच मिक्स करायचं आहे जेव्हा पाणी उकळलेलं आणि इडलीचा मोल्ड तेल लावून रेडी असेल. म्हणजेच सोडा व इनो फिटला की लगेच बॅटर हे इडलीच्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे. या प्रोसेसमध्ये फार काळ जायला नको. आता ही इडली आपण 10 ते 12 मिनिटांसाठी स्टीम करून घेऊया. पहिला 1 मिनिट गॅसची फ्लेम हाय ठेवा, मग मीडियम हीटवरती इडली वाफवून घ्या. इडली बनते तोपर्यंत चटणी बघूया. तर चटणीसाठी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि 1 छोटा कांदा कापून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. त्यासाठी एका कढईत 1 ते 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. त्यात कांदा व हिरवी मिरची परतवून घ्यायची. त्यासोबतच कढीपत्ताही टाकायचा आहे. आणि हे आता आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. कांदा हा हलकासा रोस्ट होईपर्यंत आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे. कांदा हा मीडियम हीटवरतीच छान रोस्ट करून घ्यायचा आहे. आता हा रोस्ट झाला की गॅसची फ्लेम बंद करून त्यात शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायची. आता हे बॅटर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता 7 ते 8 खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यायचे आणि ते त्यामध्ये टाकायचे. याची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची. पेस्ट बनवताना त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आता इथे तळ्याला तडका देऊन घेऊया. तर एका तडक्या पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये 1/4 टीस्पून मी मोहरी घातलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आणि त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून आपण ह्याला तडका देऊन घेऊया. इथे चटणी पण रेडी आहे आणि एकीकडे आपली इडलीसुद्धा रेडी असेल. तर बघूया, इडली एकदम छान वाफलेली आहेत. त्याचबरोबर
त्याची साईजसुद्धा छान झालेली आहे, म्हणजे छान टम्म अशी फुगलेली आहे. तर अशा स्टेप फॉलो करून नक्की छान पटपट त्याचबरोबर फक्त 15 मिनिटांमध्ये अशी इडली नक्की तयार करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि हो, चटणी करताना शेंगदाण्याचं प्रमाण कमी आणि खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेतलं तरीही चालणार आहे. एकदम टेस्टी चटणी होते. तर आता कितीही घाई गडबड असू द्या, कितीही सकाळी सकाळी तुमच्या घरच्यांनी तुम्हाला इडली खाण्याची जर इच्छा व्यक्त केली तर नक्कीच ही इडलीची रेसिपी, फक्त 15 मिनिटात होणारी ही रेसिपी जरूर ट्राय करायची आहे. आणि एकदम छान छान टेस्टी टम्म फुगलेली त्याचबरोबर कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी इडली त्यांना खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट देखील करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती असाच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की थंडीच्या दिवसांमध्ये इडलीचं पीठ हे कसं फर्मेंट करावं, त्याचबरोबर इडली मऊ लुसलुशीत आणि जाळीदार कशी बनवावी, त्याच्या टिप्स आणि ट्रिक्स त्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि अशा छान छान रेसिपीज ट्राय करा. तर पुन्हा भेटूया अशाच एक छान रेसिपीसोबत. तोपर्यंत आपल्या बाकीच्या रेसिपीचाही आनंद घ्या.